भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल। सध्या प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। 459 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या नियुक्त्या, तर या शिक्षकांना आता नव्या शाळांवर तात्काळ रुजू व्हावं लागणार। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर पोलिसांच्या अटकेत असलेल्या जलील पठाण यांच्यावर शिक्षण विभागाची मोठी कारवाई। शिक्षण विभागाकडून थेट निलंबन। देशात फक्त संविधानाची दादागिरी चालेल, मुस्लिमांची संख्या वाढल्यामुळे त्यांची मागणी सुद्धा वाढतीये। हिजाब बंदी संदर्भात मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया। 56,000 कोटींचा समृद्धी महामार्ग निकृष्ट दर्जाचा, महामार्गावरील सिमेंट उखडलं, कामात 30% भ्रष्टाचार झाल्याचा माजी मंत्री सुबोध सावजींचा आरोप। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचं थैमान, जिल्ह्यामध्ये 10वा बळी, तर आणखी 6 नवे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात मुसळधार। उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात जोरदार पाऊस, मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन, नागरिकांना दिलासा। महाप्रळ, पंढरपूर मार्गावर झाड कोसळलं, मुसळधार पावसामुळे वडाचं झाड रस्त्यावर कोसळलं, वाहतूक पूर्णपणे ठप्प। महाबळेश्वरच्या केळघर घाटामध्ये दरड कोसळली, केळघर घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक, दरड कोसळल्यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट। ठाण्यातील देवगिरी चाळीतल्या गॅलरीचा भाग कोसळला, 2 तरुण किरकोळ जखमी, चाळीतील लोकांचं तात्पुरतं स्थलांतर। नाशिकच्या कश्यपी धरणावर पाण्यासाठी स्थानिकांचं आंदोलन, गंगापूर धरणात सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी।